सर्व गणेश भक्तांचं एमजी मित्र मंडळामध्ये हार्दिक स्वागत आहे। या वर्षी आम्ही आणलंय एक आगळं वेगळं रूप, गाव विरुद्ध शहर। भक्तांनो बघा ना, किती सुंदर आहे हे माझं गाव। सकाळ होते पक्ष्यांच्या गाण्याने, झऱ्याच्या पाण्याच्या सुरेल नादाने। मुलं अंगणात खेळतात, शाळेत क ख ग घ गात शिकतात। शेतकरी शेतात घाम गाळतो आणि त्यातून मिळतं ताजं अन्न, शुद्ध धान्य। गावात दवाखाना लहान आहे पण रुग्णही कमी, कारण हवा स्वच्छ, पाणी निर्मळ आणि जीवन निरोगी आहे। इथे लोकांचे जीवन साधं आहे पण चेहऱ्यावर समाधान आहे। संपत्ती कमी पण आनंद जास्त। आणि हो, इथली 80 वर्षाची आजीबाई अजूनही शेतात काम करते बरं का। आपल्या हातांनी अन्न उगवते, कारण तिचं आयुष्य अजूनही ताकदवान आहे। अरे हा कोणता आवाज आहे? किती गोंधळ, किती कोलाहल। हा आहे शहराचा आवाज। इथे पक्ष्यांची गाणी नाहीत, झऱ्यांचं पाणी नाही, फक्त गाड्यांचं हॉर्न, धूर आणि गोंधळ आहे। इमारती उंच आहेत पण मनुष्य एकमेकांपासून दूर झालाय। शाळा भव्य आहेत पण निरागसपणा हरवला आहे। मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत पण तिथे रुग्णांची गर्दी थांबत नाही। इथली 80 वर्षाची आजी शेतात नाही तर हॉस्पिटलच्या चक्रा मारते। महिन्याला 50,000 रुपये खर्च करते फक्त आपलं हेल्थ मेंटेन करण्यासाठी। हेच का आधुनिक जीवनाचं चित्र? भक्तांनो, ही सजावट आरसा दाखवते। गावात कमी साधनांमध्येही लोक निरोगी, दीर्घायुषी आणि सुखी होते। शहरात साधन जास्त असूनही मनुष्य बेचैन आहे। माझा संदेश साधा आहे, प्रगती करा पण निसर्ग विसरू नका। सुविधा घ्या पण साधेपणा जपा। पैसे कमवा पण आरोग्य आणि संस्कार गमावू नका। खरी श्रीमंती मोठ्या इमारतींमध्ये नाही तर स्वच्छ हवेत, निरोगी शरीरात आणि आपुलकीत आहे। माझं एक सांगणं लक्षात ठेवा, आपलं घर म्हणजे फक्त आपल्या 4 भिंती नाहीत तर आपल्या भोवतीचं वातावरणही आहे। ते स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवणं ही जबाबदारी तुमचीच आहे। बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती।